दिवाळी हा सण आनंदाचा, मिठाईचा आणि खरेदीचा. पण याच काळात पदार्थांमध्ये भेसळ वाढते. चला मग पाहूयात ही भेसळ कशी ओळखायची ते. पहिलं आणि सर्वात जास्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ जास्त प्रमाणात आढळून येते. दुधात पाणी, स्टार्च किंवा डिटर्जंट मिसळले जाऊ शकतात. दूध उकळताना जास्त फेस येत असेल किंवा चव पातळ वाटत असेल तर भेसळ शक्य आहे. खव्यासाठी तो हातावर चोळल्यास चिकट वाटत असेल तर त्यात भेसळ असू शकते. दुसरं म्हणजे मसाले. हळद, मिरची पावडरमध्ये रंग किंवा भुसा मिसळला जाऊ शकतो. मसाला पाण्यात टाकल्यास रंग सुटत असेल किंवा खालपर्यंत खडबडीत कण जमा होत असतील तर भेसळ आहे. तिसरं म्हणजे सगळ्यांना आवडणारी मिठाई. खवा किंवा माव्याच्या मिठाईत स्टार्च किंवा बटाट्याचा किस मिसळला जाऊ शकतो. चव कृत्रिम वाटल्यास किंवा मिठाई जास्त कडक असेल तर शंका घ्या. पाचवा आहे तेल आणि तूप. तुपात वनस्पती तेल मिसळलं जाऊ शकतं. तूप फ्रीजमध्ये ठेवल्यास खरं तूप घट्ट होतं तर भेसळयुक्त तूप मऊ राहतं. सहावं म्हणजे साखर आणि मध. साखरेत चॉक पावडर तर मधात साखरेचा पाक मिसळला जाऊ शकतो. पण मध पाण्यात टाकल्यास ते तळाशी जमा होतं, पण भेसळयुक्त मध पाण्यात मिसळतं. त्यामुळे खरेदी करताना विश्वासू दुकान निवडा, पॅकिंग तपासा आणि शक्य असल्यास घरगुती चाचण्या करा.